जेणे संग्रामी हर जिंकिला, निवांत कवचाचा ठाव फेडिला, तो अर्जुन मोहे कवळीला क्षणावाजी. आपले काय हाल आहेत. ज्याने युद्धात भगवान शंकराला जिंकले, भगवान शंकरांनी परीक्षा घेतली होती अर्जुनाची, महायुद्ध झालं आणि भगवान शंकर आता भक्ताकडून हारून घेतात देव, की ज्याने भगवान शंकराला जिंकलं युद्धामध्ये आणि राक्षसांचा देखील इंद्राला मदत करण्याकरिता अर्जुन गेला होता आणि राक्षसालाही मारलं होतं. एवढा हृदयाचा वज्रासारखा असणारा माणूस, एक मोह लहर घुसली की गांडीवही उचलता येत नाही. चांगल्या चांगल्या माणसाचं पाणीपत कसं होतं विकार असल्यानंतर. अर्जुन हा मेन उदाहरण. आपण तर कचऱ्यासारखे. काल तुम्ही असे होते ना, आज हो आज रडत बसलो. आपलं तर क्षणाक्षणाला बदलतं, क्षणाक्षणाला. क्षणा माझी जैसे भ्रमरभेदी कोडे, भलतैसे काष्ट कोरडे, परी कळिके माझी सापडे कोवळीये. ज्याप्रमाणे कोणतेही वाळलेले लाकूड भुंगा सहज रीतीने पोखरतो, त्याप्रमाणे फुले व कळ्यांना तो अल्पही दुखवू शकत नाही, उलट कोवळ्या कळीमध्ये अडकून राहतो. भुंगा कसा आहे, लाकडाला भोग पाडतो, परंतु कमळाच्या कळ्यांना फुलातल्या पाकळ्यांना थोडंही दुखवीत नाही बरं का, पडू देत नाही, एकही पाकळी गळत नाही, इतका कठोर भुंगा आहे. म्हणजे अर्जुन इतका मोहानी हे झाला की आता गांडीवही उचलत नाही. ते उत्तीर्ण होईल प्राणे, परिते कमळदन चिरू नेणे, तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. त्या कळीत तो भुंगा प्राणासही मुकला, पण त्या कमळाच्या पाकळ्या फाडणार नाही. त्याप्रमाणे पहा, रक्तमांसासंबंधी जनाविषयी असलेला मोह स्नेह कोमल असल्यामुळे तोडण्यास कठीण आहे. अवघड नव्हतं, पण हा भुंग्यासारखा झाला आणि त्यांना ते कमळ वाटू लागले आणि एकही पाकळी खराब करू नये असं अर्जुनाला वाटू लागलं. मोहामुळे असं घडलं. आपला प्राण गेला तर चालेल, पण त्या पाकळ्यानं धक्का लागू नये अशी अर्जुनाची स्थिती झाली त्या भुंग्यासारखी. हे आदी पुरुषाची माया, ब्रह्मे हैनयेची आया, म्हणून भुलविला ऐके राया. संजयो म्हणे. संजय म्हणतो, राजा ऐक, हा स्नेहमय मोह अव्यय परमात्म्याची माया आहे. ही ब्रह्मदेवालाही आवरत नाही, म्हणून तिने अर्जुनाला भुलविले. कोण म्हणतोय? संजय म्हणतो, अर्जुना खरं सांग का झाला असेल असं? माहित नव्हतं का अर्जुनाला समोर कोण कोण येणार आहे? अरे तिथपर्यंत त्याला काही माहिती नाही. तो म्हणतो यस कोणी येऊ द्या समोर, माहित नाही कोण कोण येणार आहे समोर. माझ्या समोर कोणी टिकणार नाही म्हणणारा तिथे आला की गर्भगडीत झाला. संजय आपलं ओपिनियन सांगतो, अरे भगवंताचीच माया आहे. कारण भगवंताला भगवद्गीता समोर आणायची, एक अमेंडमेंट करायचंय आणि अर्जुनाला निमित्त करायचंय. लक्षात घ्या, एखाद्या वेळेस एखाद्याला निमित्त करावं लागतं, त्याशिवाय युग धर्म निर्माण होत नाही. आणि भगवंताला करायचं होतं, पण भगवंतानीच माया अशी टाकली की अर्जुन मोहित झाला. अर्जुनासारखा मोहित होतो. आपल्याला वाटतं अर्जुनासारखा मोहित झाला आम्ही तर. असं नाही. आपल्याला कोणी माया टाकत नाही, आपणच मुळात अंगावर घेतो. नाही नाही भगवंतानी माया टाकली, मी असा थोडीच होतो, आता भगवंतानीच येऊन तीच हे व्हावी असा अर्थ घेऊ नका. हे आदी पुरुषाची माया, ब्रह्मे ही नवेची आया, म्हणून भुलविला ऐके राया. संजयो म्हणे. ब्रह्मदेवालाही आवरत नाही, त्यालाही मायेनी अशी सापडी येते, त्यालाही माया भुलविते.
माया ही शक्ती आहे भगवंताची, ही लीला करते. आणि म्हणून अर्जुनाला मोह त्याच मायेने उत्पन्न केला, भगवंताचीच माया. अवधारी मग तो अर्जुन, देखोनी सकळ स्वजन, विसरला अभिमान संग्रामीचा. माया कशी असते, हा भगवान गोपाल कृष्ण एकदा माती खाल्ली, आणि माती खाल्ल्यानंतर लहान बालक रांगत 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 जाताना माती खातात पोरं. माती खाल्ली भगवंतानी. माती खाल्ल्यानंतर पाहिलं सगळ्या गोपबालांनी, सर्वांनी, बळीरामानी, आणि सांगितलं, माते माते ह्यानी की नाही माती खाल्ली तोंडात. आता याच्या तोंडात माती होती. आई आली पळत, यशोदा, तोंड हे कर. हा काही करायला तयार नाही, नाही खाल्ली म्हणतो माती. तोंड पायचं फाकव. फाकवल्यानंतर त्रिभुवन दाखवलं. भगवंतानी अर्जुनाला विश्वरूप दाखवलं, तसं यशोदेला विश्वरूप दाखवलं. आता पण यशोदेला जर विश्वरूप दाखवलं, ते तोय जर भान तसं तिचं कायम राहिलं असती स्मृती, तर बाललीला संपल्या असत्या. त्यावेळेस तिला दर्शन दिलं की एकदम योग माया टाकली आणि ती विसरली आपल्याला विश्वरूप दाखवल्यानंतर. माझा कान्हायनं तिला नजर उतरायला लागली. एखादं राक्षसीन आली, मारलं तर नजर उतरायली, लिंब लोणं. कारण माया गोकुळामध्ये सगळ्यांवर ते माया टाकली होती भगवंता. स्वतःच सिद्धीचा अफाट चमत्कार दाखवत असताना एकदा दाखवायचा आणि पुन्हा माया टाकायची की ते विसरून जायचे. नाही नाही, सहज झाला असेल, मी खंडोबाला नवस बोलले होते ना म्हणून झाला असेल. असा हा भगवान आहे, ही माया आहे भगवंताची. म्हणून अर्जुनाला भुलविले. अवधारी मग तो अर्जुन, देखोनी सकळ स्वजन, विसरला अभिमान संग्रामीचा. राजा ध्यानात धर, संजय म्हणतोय. मग तो अर्जुन आपले सर्व नातलग पाहून शास्त्रधर्मीय युद्धाचा अभिमान पुरा विसरला. शास्त्र धर्म विसरला म्हणजे कर्तव्य कर्म माणूस विसरतो. मोह जर निर्माण झाला तर कर्तव्य कर्म विसरतो. मुलीला काय शिकवायचं सासरी गेल्यानंतर, आईला मोह निर्माण व्हावा, मग ती उलट सांगते, तू का नाही वेगळी हो, तू वेगळी हो. हे कर्तव्य विसरलंय. मोह लहरी निर्माण झाल्या की सगळं विसरलं. एक आहे, कर्तव्य कर्म विसरायला लावतं, पण अधर्माने जर कोणी वागत असेल, सासू अधर्माने वागत असेल, सुनेला अधिकार आहे. सून अधर्माने वागत असेल, सासूला अधिकार आहे. बापाच्या विरुद्ध मुलगा बोलू शकतो, धर्माने परवानगी दिलेली. अधर्म जर बाप करत असेल तर प्रल्हाद उभा राहिला बापाच्या विरुद्ध, विभीषण भावाच्या विरुद्ध उभा राहिला. पत्नीच्या विरुद्ध पती उभा राहू शकतो, पती पत्नीच्या विरुद्ध उभा राहू शकतो. अधर्माची शिकवण असेल तर, कर्तव्य कर्म असेल तर मोहलहरीच त्याला संपवतात. हे खरं आहे. पण अधर्माने जर कोणी वागत असेल तर तुम्हाला परवानगी दिलेली आहे धर्माने. आपल्या अध्यात्माच्या विरुद्ध कोणी येत असेल, धर्माने परवानगी दिलेली. विभीषणे बंधू निंदिला असं म्हटलेलं आहे, परवानगी. आणि प्रल्हादानी बापाला हे केलं, नाही ऐकणार, नाही तर ओबे द ऑर्डर्स गेलं कुठे. देव जोडे तरी करावा अधर्म. तुकाराम म्हणे इथपर्यंत जाऊन सांगितलं, देव जोडल्या जात असेल तर पूर्ण अधर्म करा, धर्माचा काही संबंध येत नाही. तोडून बोला, टाकून बोला, काय करायचं ते करा.
त्याच्यासाठी मात्र कुठलेही नियम नाही, नो नियम. बापाला असं बोलतोस का? यस बोलतो. अवधारी मग तो अर्जुन, देखोनी सकळ स्वजन, विसरला अभिमान संग्रामीचा, कैसी नेणो सदयता, उपनली ते चित्ता, मग म्हणे कृष्णा आता नसिजेथ. त्या रणभूमीवर त्याच्या चित्तात सदैता कशी उपजली कोण जाणे. मग तो म्हणाला, श्रीकृष्णा आता आपण येथे रणभूमीवर राहू नये. पळा म्हणतो आता रथ घेऊन, नकोच इथे. माझे अतिशय मन व्याकुळ, होत सेवाच्या बरळ, जे वधावे सकळ येणे नावे. हे सर्व ठार करायचे आहेत, या कल्पनेने माझे मन अतिशय व्याकुळ होते. मला आता कल्पनाच यांना मारायचंय, भीष्माचार्य द्रोणाचार्य, छे 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 छे. कल्पना मला आता कल्पना देखील आठवत नाहीत. पळा इथून. व वधावे हा शब्द उच्चारायला जिभेची बोबडी वळते. खून खून खून, यांचं मारायचं, यांना बोबडी वळायला गेली पाहिजे. शब्द उच्चारायची बोबडी वळते तर मी मारील कधी. निमित्तानीच पश्यामी विपरीतानि केशव, न च श्रेयो नुपश्यामी हत्वा स्वजन माहवे. हे केशवा, विरुद्ध अशुभ लक्षणे मी पाहत आहे आणि लढाईत स्वजनांना मारून परमहित परिणाम मी पाहत नाही. कृष्णा पाहतो मी खरे, विपरीत दिसे सारे, आप्त स्वजन वधात नाही कल्याण युद्धात.